नमस्कार सर्वांना। आज मी बनवणार आहे कोल्हापुरी झणझणीत भडंग। चला तर मग सुरू करूया। मी इथे 5 ते 6 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावरती आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणे हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत भडंगासाठी। आणि आता इथे लसूण जी आहे ती मी अख्खी घेतली आहे, फक्त त्यांना जरासं प्रेस करून घेतलेलं आहे। सालीसकट 20 ते 25 लसूण आपल्याला लागणार आहेत। आपल्याला शेंगदाणे जे आहेत लालसर होईपर्यंत नाही, पण हलका सोनेरी रंग येईपर्यंत आणि तसंच त्यांच्या सालींना हलकी तडा जाईपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचं आहे। कारण की जर आपण जास्त तळून घेतलं ना तर त्या कडू लागतात। त्यामुळे बरोबर बेताने कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे, पण बारीक गॅस करून। आता आपण फोडणीसाठी तेल घेऊया। त्या तेलामध्ये आपल्याला 1 ते 2 टेबलस्पून जिरं घालायचं आहे। 1 टीस्पून जिरं घालायचं आहे आणि यामध्ये भडंगाला कढीपत्ता हा जास्त लागतो आणि लसूण, त्यामुळे खूप सारा कढीपत्ता घालायचा आहे त्याच्यामध्ये। आणि हे बघा, लसूण अशी फक्त प्रेस करून घेतलेली आहे, सालीसकट पुसून वापरायची आहे आणि ती तिथे आपण घालायची आहे फोडणीमध्ये। आता मंद गॅसवरती आपल्याला ही जी लसूण आहे ती छान अशी हलगत लालसर होईपर्यंत आणि आतला जी लसणीचा गर आहे तो हलका कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला ती स्लो मंद गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायची आहे तेलामध्ये। कारण की आपण फास्ट गॅसवर केलं तर लसूण पण कडवट लागते जळल्यामुळे आणि त्याचा एक वेगळा उग्र वास यायला लागेल। त्यामुळे आपल्याला मंद गॅसवरतीच तिला अलगद असं हलवत किंवा शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे छान। आता यांना लालसर रंग येऊ लागलेला आहे। हे पहा, छान अशा लाल झालेल्या आहेत त्या। एवढ्या स्टेजला आपल्याला त्यामध्ये आता मसाले ॲड करायचे आहेत। आता मी इथे हळद घेतली आणि हळदीनंतर आता इथे जो लाल मसाला वापरला जातो आहे तो कोल्हापूरचा आमच्या भागातला घाटी मसाला जो म्हणतात तो आहे। तो बेडगी आणि संकेश्वरी मिरचीचा असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त कलर जरी इतका प्रमाणात नसला तरी ते चांगल्या प्रकारे तिखट असतो, त्यामुळे तो घरगुती मसाला आहे। आणि मीठ चवीनुसार घालून आपण ते छान मसाला ह्याच्यामध्ये परतवून घेऊया तेलामध्ये। आता मसाला छान परतल्यानंतर आता माझ्याकडे ज्या चिरमुऱ्या आहेत त्या अर्धा किलो एवढ्या आहेत। ते आता ही फोडणी जी आहे पण थंड करून घेऊया। आणि चिरमुऱ्या ज्या आहेत अर्धा किलो आहेत, त्यामध्ये आमच्या इथे भडंगामध्ये खारी बुंदी घातली जातात आणि खारी बुंदीचा मी इथे वापर केलेला आहे। आणि 1 प्लेट एवढं मी मिक्स फरसाण घेतलेलं आहे। आता ह्या सगळ्याला आपण खालून वरपर्यंत असं छान सगळं एकजीव करून घेऊया। आणि आता आपण याच्यामध्ये जी थंड झालेली आपली फोडणी होती ती इथे आता घालायची आहे। फोडणी थंड करूनच घालायची असते, कारण की आपण गरम घातली तर ती जे चिरमुऱ्या आहेत ज्या आपल्या त्या पूर्ण नरम होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये पण एक मॉइश्चर येतं गरमीमुळे। आता आपण तळलेले जे शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत आणि सगळं एका बाजूने आपण मिक्स करून घ्यायचं आहे। हा पहा, चांगला असा झणझणीत असा भडंग आपला तयार होतो आहे। आणि त्यांना खालून वरपर्यंत सर्व मसाला एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि जेव्हा हा थंड होतो मसाला घातल्यानंतर, त्यानंतरच आपल्याला त्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। हा पहा, छान असा आपला भडंग आता मस्त तयार झालेला आहे, खाण्यासाठी एकदम रेडी।